मी माझ्या बर्थडेला दत्तक घेतली ही गाय, कारण या गोमातांना आता गरज आहे मदतीच्या हातांची. तुम्ही ऐकून थक्क व्हाल की कोकणातील या ठिकाणी चक्क निराधार बांधवच करत आहेत निराधार गोमातांची सेवा. याआधी दूध देणे बंद झाल्यावर समाजाने रस्त्यावर सोडलेल्या गोमाता उपासमारीने मरत होत्या, काही जखमी होत होत्या, तर काहींचा प्रवास कत्तलखान्याच्या दिशेने सुरू व्हायचा. आणि यावेळीच खरा आशेचा किरण ठरली तळगाव येथील वासुदेव गोरक्षण संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या जागेत उभारण्यात आलेली अणाव येथील आनंदाश्रय गोशाळा. अणाव मधल्या आनंदाश्रय वृद्धाश्रमात समाजातील निराधार वृद्धांना आधार दिल्यानंतर संस्थेचे प्रमुख बबन काका यांनी निराधार गोमातांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. अवघ्या 2 गोमातांपासून सुरू झालेला हा प्रवास आता थेट 70 गोमातांच्या विशाल कुटुंबापर्यंत पोहोचलाय. इथे प्रत्येक गोमातेला रोजचे खाद्य पुरवणे, जखमी गोमातांवर औषधोपचार करणे आणि रोजची स्वच्छता व देखभाल यासाठी प्रत्येक गोमातेला दररोज किमान 300 रुपये खर्च येतो. त्यामुळे आता या संस्थेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. आणि हे सेवा कार्य बबन काका आणि त्यांचे निराधार बांधव संस्थेमार्फत मोफत करत असले तरी फक्त सेवाभाव पुरेसा नसल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, गोप्रेमी, उद्योजक आणि आपल्यासारख्या सामान्य जनतेनेही यात आवडीने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. यासाठीच आपण आपला वाढदिवस, अॅनिव्हर्सरी किंवा घरातील इतर शुभ दिनी आपल्या इच्छेनुसार या गोमातांचा एका दिवसाचा खर्च किंवा एखादी गाय 1 किंवा अधिक महिन्यांसाठी अथवा वर्षभरासाठी घर बसल्या आपण दत्तक घेऊ शकता. आणि कधीतरी गोशाळेला भेट देऊन आपण दत्तक घेतलेल्या गायीसोबत तुमचा वेळ घालवू शकता. तुमच्या मदतीचा एक हात या गोमातेला 2 वेळचे अन्न, उपचार आणि निवारा मिळवून देऊ शकतो. मग तुम्हालाही माझ्यासारखं तुमच्या बर्थडेला इथली गाय दत्तक घ्यायची असेल किंवा या संस्थेला मदत करायची असेल तर कमेंट करा गोमाता आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि डिटेल्स पाठवेल.